आज एक खड्ड्याजवळ चारी आपण खोल करायला घेतली आहे. त्यातली माती करून आपण एक खड्डा राहिलेला आहे तो भरून घेतोय. ठीक आहे. मेमाणे साहेब काम करतात. आज मेमाणे साहेब आणि मी होतो आणि आम्ही आज दोघांनी आपले जे खड्डे आहेत त्याच्याजवळ चर खोल करून घेतला. या चरातली माती खड्ड्यांमध्ये काही ठिकाणी एक खड्डा काल भरायचा राहिला होता समोरचा. हे 4 खड्डे हे 4 खड्डे आपण भरून घेतले. काल 3 भरले, आज हा एक खड्डा भरलेला आहे पूर्ण मातीने. आणि त्याच्यानंतर ह्याच्यातली जी माती आहे ती या ठिकाणी आपण आळी व्यवस्थित दगड लावून आळी व्यवस्थित केली. बेराचं झाड तावरे साहेबांनी लावलेलं, ह्याला आळी व्यवस्थित करून घेतली जेणेकरून त्याच्यात 10 लिटर पाणी मावावं अशा हिशोबाने आपण त्याला आळं केलं आहे. तसंच हे वडाचं झाड आहे, त्याला पण जरा हे होतं, मातीची कमी होती तेव्हा आपण त्याला मातीची भर घालून घेतली थोडी. अशा पद्धतीने आपण ह्या 2 झाडांना त्यातली माती वापरली. त्याचप्रमाणे आपण जिथं आपण पाण्याची कॅन भरतो त्या ठिकाणी थोडीशी दगडं लावायला घेतली रे. आम्ही अशी दगडं गोळा करून त्या ठिकाणी लावतो जेणेकरून त्या ठिकाणी जागा सपाट करायचा विचार आहे. कारण काय होतं, कॅन भरल्यानंतर कॅन पडला की फुटतो, म्हणजे तिरका होऊन कलंडला की फुटतो. त्यामुळे आम्ही ती जागा आता सपाट करायला घेतली आहे. आम्ही दगडं गोळा करून त्या ठिकाणी हळूहळू रोज थोडी माती थोडी दगडं अशी लावत करणार आहोत त्याला पूर्ण, म्हणजे भविष्यात आपले कॅन फुटता याचे प्रमाण कमी होईल. तर आज आम्ही दोघांनी हे काम केलेलं आहे. एक 10-15 मिनटं पाणी कोळी साहेबांच्या मदतीने सहकार्यांनी आपण वर चढवलं होतं आणि परत संपलं आहे. ठीक आहे, ओके. हां, पाण्याच्या कॅनसाठी आम्ही अशी दगडं लावून घेतली आहे. थोडी मातीची भर टाकली आहे त्याच्यामध्ये. दगडाच्या फटी बंद करून जे पाणी इथं जमीन धूप होती त्यामुळेच आम्ही प्रयत्न केला. आणि परत पुढं 4-5 दिवस काम चालणार आहे. रोज थोडं थोडं करून आम्ही पूर्ण करून घेऊ. ठीक आहे.